पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ केवळ एकत्रित आल्याने महायुतीतील काही आमदार व विरोधी आमदार एकत्रित येऊन सूर्य धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करीत आहेत। त्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला काला लावण्यात आलेला आहे असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केलेला आहे। संजय राऊत व सूर्य धस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सांगून धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याची भूमिकेत धस आहेत। एवढेच नव्हे तर मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी आमदार क्षीरसागर व विरोधक सोयीचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत। त्या आमदाराचा CDRA पोलिसांनी काढावा, बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात असे अमोल मिटकर यांनी म्हटले आहे। मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात असंतोष पसरून टाकला आहे। यात काही लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत, आरोप प्रत्यारोपच्या फेरी झडत आहेत। मुंडे बंधू भगिनींना एकीकडे टार्गेट केलं जात आहे। अशा स्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी आज ट्विटद्वारे धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा पद्धतशीर काम केलं जात आहे असं ट्विट केलं आहे। ते आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात की केवळ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रित आल्याने महायुती व विरोधातील आमदार एकत्रित येऊन आमदार सूर्य धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत। त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याला कामाला लावलं आहे। पुढे अमोल मिटकर यांनी असे म्हटलं आहे की संजय राऊत व सूर्य धस यांनी त्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट करणे सुरू केलं आहे। या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे असे धनंजय मुंडे यांची पहिल्यापासूनच भूमिका आहे। बरं, धनंजय मुंडे यांनी कोणती भूमिका मांडली होती ते बघूया। मस्साजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशी दिली जावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्जशीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे माध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे। बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकंच भयानक सुद्धा आहे। तर मला राजकीय व सामाजिक आयुष्यातून उठवण्याचा डाव रचत संतोष देशमुख हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवा। मस्साजोग प्रकरणात शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही। घटनेची पाळीमुळे शोधून काढा आणि जे कोणी ज्याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी भूमिका घेतली होती। अमोल मिटकर यांनी याचाच दाखला देत ते म्हणले होते की सुरापात्रींची भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याने भूमिकेत सूर्य धस आले आहेत असा थेट आरोप अमोल मिटकर यांनी केला आहे। पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये आमदार मिटकर यांनी म्हटले आहे की मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये ज्या सोयीचे राजकारण संदीप क्षीरसागर व विरोधक करत आहेत त्या आडून ते स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचं लक्षात येतंय। आरोपी सोबत या आमदाराचा पण CDR पोलिसांनी काढावा, बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतील असंही मिटकर यांनी म्हटलं आहे। यावर सूर्य धसांनी काय म्हटलं आहे, त्यांना काय इशारा दिला आहे बघूया। यानंतर सूर्य धस म्हणाले की अमोल मिटकर फार लहान आहेत, मिटकरींनी कुणाच्याही नादी लागावं, माझ्या नादी लागू नये, लय महागात पडेल। मी आता एकदा ऐकून घेतोय, मिटकरींनी कुठेही त्याचं दुकान चालवावे, माझ्यावर दुकान चालवू नये अशी विनंती वडिलकीच्या नात्यानं करतोय, अन्यथा तुझं अवघड होईल। तर असा इशाराच आता सूर्य धस यांनी अमोल मिटकर यांना दिलेला आहे। तर अमोल मिटकर यांनी लगेच ट्विट करीत म्हटलेलं आहे की सूर्य धस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमोल मिटकर यांनी X अकाउंटवर एक ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिटकरी म्हणाले आमदार सूर्य धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घ्यावं, महागात पडेल म्हणजे काय, यावरून यांचं एकंदरीत कारकीर्द लक्षात येते। गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाने यांची गंभीर दखल घेऊन सूर्य धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारे सूर्य धस आणि अमोल मिटकर मध्ये जुंपलेली आहे।